जसं तुमच्या लग्नाआधीचं रिलेशन होतं बरोबर, आणि त्याच्यासोबत तुम्ही इंस्टाग्राम पण करत होता, हो आणि आपण याच्यावर पण बोललोय की ते टॉक्सिक होऊन जातात. जर कोणी हो. तुम्ही बोलले की 20K ची आयडी त्यांनी ब्लॉक करायला सांगितली, सांगितले, हो. म्हणजे वापरूच नको असं बोललंय. वापरूच नको. ठीक आहे, जर ह्या फील्डमध्ये कुठली मुलीला याच्या इंटरेस्ट आहे आणि तिचं असं काही रिलेशन आहे तर तिने कुठल्या 2-3 गोष्टी सांभाळून चालायला पाहिजे की तिच्या दोन्ही गोष्टी सुरळीत चालतील? मला असं वाटतं, आता तुम्ही माझी आयडी बघितली तर आजकाल कसं होतंय, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतायत आणि फॉलोअर्सही लगेच वाढतात पोरींचे किंवा मुलांचे. मग काय करतायत, ते ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत ना ते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करतायत, त्यांच्यासोबत कोलॅब व्हिडिओ करतायत. अरे मला टॉन्ट मारते की काय? नाही तुम्हाला टॉन्टला मारते, मी एक सांगते, म्हणजे मी जे बघते ते त्यांच्यासोबत डान्स व्हिडिओ म्हणा किंवा डायलॉग म्हणा त्यांच्यासोबत कोलॅब करतात. मग त्यांचं ते फ्रेंड सर्कल होतं. मग समजा जर एखादी मुलगी रिलेशनशिप मध्ये असेल मग तिचं ते इकडेच कॉन्टॅक्ट होत जातं ना, मग थोडंसं ते तिकडून टॉक्सिक किंवा होत जातं की आता नवीन लोक, नवीन पोरं, ट्रस्ट इश्यूज येतात. तर मग मला असं वाटतं की जिथल्या तिथं सर्व गोष्टी ठेवाव्या. आता तुम्ही माझ्या आयडीला बघा, असं माझे जे आहेत ज्यांच्यासोबत मी केलेत व्हिडिओ ते सगळे म्हणजे जवळचेच आहेत आणि ट्रस्टेड आहेत. बाकी मी असं माझ्या थ्रू मी कोणाला कधी बोलली नाही की व्हिडिओ करूयात. मी जे काय ते माझे एकटीचे गेले तर गेले व्ह्यूज, नाही तर नाही गेले, जे काय ते एकटीचेच व्हिडिओ आहेत माझे. तर आता जेवढे वेब सिरीज तुम्ही जसं केलेत किंवा अल्बम सॉन्ग केलेत, की एखादा कुठला असा वाईट प्रसंग आला की त्याच्यात तुमची फसवणूक झाली किंवा ते दुसऱ्या गोष्टींसाठी असं बोललेत? नाही माझ्यासोबत टचवूड आजपर्यंत तर नाही झालं तसं कधी. म्हणजे सगळे तुमच्या ओळखीचे होते? ओळखीचे पण नाही, म्हणजे आता फर्स्टच माझा अल्बम सॉन्ग कर्नाटकच्या इकडे होता, तेव्हा मी माझ्या हस्बंडला घेऊन गेलते. तोच घाबरत होता की कसं एवढं लांब जायचं, लोक कसे आहेत कसे नाही, आधार कार्ड मागून घे, त्यांचं सगळं मागून घे. त्यांनी ऑलरेडी सगळं शेअर केलं आम्हाला. मग असं कधी झालं नाहीये. तिकडे म्हणजे किती दिवस होतं शूट? 2 दिवस होतं. अच्छा, अल्बम साठी? अल्बम सॉन्ग साठीच शूट केलात ना? आणि आले मी निघून. हो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ट्रस्ट इश्यू नाही यायला पाहिजेत मेनली. हा, ट्रस्ट इश्यू की जर तुम्ही जाऊन कोलॅब पण करताय कुणाबरोबर तरी ते कोलॅबच्या जागी ठेवायला पाहिजे. हो, कोलॅबचे म्हणजे जे तुम्ही काम करते ते तिथल्या तिथे सोडावं आणि लगेच ते वेगळं होत जातं सगळं. मग काय बोलतात ते फ्रेंड सर्कल वाढत जातं, नवीन लोक येत जातात. मग इथे थोडंसं वाटतं की ह्याच्यात ते नाहीये, मग ते पाहिजे, ते वेगळं होत जातं. आणि जे एक्झिस्टिंग असतं, म्हणजे आपलं जसं माझ्याकडे सपोज एक लाईफ पार्टनर आहे खूप चांगली, म्हणजे जी मला समजून घेते, आहे नाही मी सपोज हायपोथेटिकली बोलतोय, ती मला समजून घेते, सगळ्या गोष्टी बरोबर करते. पण कुणीतरी मी दुसऱ्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय आणि सडनली हिच्यामध्ये एक गोष्ट नाही आहे ती तिच्यामध्ये आहे, पण बाकीच्या 99 गोष्टी हिच्यामध्ये आहेत, पण मला ती एक गोष्ट अट्रॅक्ट करते. मला असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा जे लोक आपल्याकडे असतात त्या लोकांची किंमत शेवटपर्यंत पाहिजे. जे आता आज समजा माझ्याकडे एवढे आहेत फॉलोअर्स, ठीक आहे, हे बघून तर कोणीही पोरं माझ्याकडे रीच आउट करेल, पण जेव्हा मी काही नव्हते, जो माझ्यासोबत होता त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आपण, किंवा किंमत केली पाहिजे त्या लोकांची. आणि प्रेमामध्ये भांडणं होतात, पण कोणी आता कसं आहे माहिती आहे का, ब्रेकअप करतात आणि मग काही 5-6 महिन्यानंतर मग वापस येतात की नाही आपण वापस रिलेशनमध्ये येतो. पण मला असं म्हणणं आहे की एकदा कुणी गेला तर त्याला वापस नाही घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. का तुम्हाला पण असं वाटतं? सेम माझ्यासोबत तर झालंच नाहीये तसं काय, पण जर समोरच्याची चुकी असेल तर नाही, तुम्ही एक्सेप्ट नाही केलं पाहिजे परत. कारण की माझं असं म्हणणं आहे की अरे तो व्यक्ती एकदा जाऊ शकतो म्हणजे मग तो कधीही जाऊ शकतो ना, 10 वेळा जाऊ शकतो, तो लग्नानंतर पण जाऊ शकतो. किती अशा आहेत गोष्टी घडतायत. ते काय बोलतात, रिलेशनशिप, लग्न, प्रेग्नेंट, हे सगळं ट्रेंड झालंय. ट्रेंडसाठी लोक लग्नही करतायत. आता इंस्टाग्रामवरच बघतो की ब्लॉग सगळं हे मला असं वाटतं की, आणि लग्न ही गोष्ट पण खूप रिस्पॉन्सिबिलिटीची आहे. करता येतं त्याला, निभू आपण, मॅनेजही करा. केलं, हा झालं लग्न, नाही आता नाही पटत आहे, झालं द्या सोडून, तसं नाही, मला तर नाही वाटत तसं. आणि लग्नानंतर जे आयुष्य असतं मेनली, आणि लग्नानंतर जे आयुष्य होतं त्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्हाला काही
त्याच्याबद्दल? माझ्यामध्ये तर तसे काही चेंजेस अजून आले नाहीयेत. मी जशी आहे तशीच आहे आणि त्याच्या घरच्यांनीही मला मी जशी आहे तशीच ठेवलंय. फक्त एवढंच की रिस्पॉन्सिबिलिटी, आता समजा कितीही त्यांनी सपोर्ट केला तरी थोडंफार काही घरातले कामही नाही, पण एक असतं की विचार जे काही करताना दोन्ही बाजूनी विचार करावा. आता माझ्या मम्मीचा पण किंवा ह्याच्या आईबापांचा पण, मग ते विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात. अच्छा, म्हणजे हा एक फॅक्टर ऍड होतो की जे पण तुम्ही करताय ते जिम्मेवारीवाला आहे. हा, जिम्मेदारीने सगळं करायचं, म्हणजे मला असं वाटतं. आणि पोरींनी पण मला असं वाटतं की लग्न झालं सगळं सोडून नाही द्यावा त्यांचं. आता झालंय लग्न, मी काहीच नाही कर, असं नाही. तुम्ही जे करताय करिअर तुमचं जे काय आहे ते तुम्ही कंटिन्यू ठेवा ना, ते तुम्हालाच उपयोग पडणार आहे सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की पोरींनी तसं नाही केलं पाहिजे. लग्न झालं की सगळं सोडून नाही दिलं पाहिजे. घरातले फक्त धुणे भांडेच नाही केलं पाहिजे. मला असं वाटतं की तेही करा, कारण की लग्न झाल्यावर ते करावंच लागतं आपल्याला. पोरी अशा बोलतात की नाही धुणे भांडी का करायचे आम्ही लग्न झाल्यावर, पण ते करणंच आहे. आता तुम्ही लिव्हिंग मध्ये जर राहिलं तर एक तरी भांडं घासावंच लागतं आपल्याला. मग मला असं वाटतं तेही करा आणि हेही करा, फक्त मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. थोडासा त्रास होतो पण करायचं. आता तुमचं जसं लव्ह मॅरेज होतं, 7 वर्षाचं रिलेशन होतं, नंतर तुम्ही मॅरेज केलं, पण खूपदा असं बोलतात लोक की लव्ह मॅरेज जास्त सक्सेस होत नाही, टिकत नाही. तर असं तुम्हाला कोणी बोललं होतं? हो, खूप जण, म्हणजे आम्ही बघितलेलं ना, म्हणजे माझी मम्मी बोललेली की पत्रिका वगैरे बघू. म्हणजे आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे, तर पत्रिका. कुठली कास्ट आहे तुमची? म्हणजे मी कोळी आहे, महादेव हिंदू कोळी आहे आणि तो जय भीम आहे. अच्छा. तर डायरेक्ट जय भीम. जय भीम. म्हणजे माझी गव्हर्नमेंट जॉबला असेल? नाही का तसं असतं नाही, त्याचे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला. त्याचे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला. सासरे तुमचे? हो. तर मग माझी मम्मी बोललेली की पत्रिका बघू, आणि ते लोक म्हणजे बघत नाहीत आता, म्हणजे आमच्या तिकडं तर नाहीच बघत आता. मग माझी मम्मी बघू, म्हटलं ठीक आहे बघूयात. ऑलरेडी सांगितलं लग्न करू नका, 1 वर्षापर्यंत ही टिकन तुमचं, फक्त लग्न करू नका, अजिबात करू नका. हो, डायरेक्ट म्हणजे जे बघतात ना पत्रिका. मग ते झालं, मम्मीला म्हटलं अगं दुसरीकडे जाऊ आपण. दुसरीकडे गेलं, तिकडे सांगितलं